हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सगळ्यात साधी सोपी आणि सगळ्यांना सूट होणारी अशी होम रेमेडी शेअर केलेली आहे, ज्याचा फायदा तुमच्या केस वाढीसाठी नक्की होणार आहेत. मला ना भरपूर साऱ्या कमेंट्स येत होत्या मागच्या व्हिडिओजसाठी की केस वाढण्यासाठी काय उपाय आहे, कशामुळे आमचे केस लवकर वाढायला लागतील आणि भरपूर वाढतील केस, कमरेच्या खालपर्यंत केस वाढतील. तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स दिलेल्या आहेत आणि उपायसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, ज्याच्यामुळे तुमचे केस 100% वाढणार आहेत आणि केस लांबसुद्धा होणार आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता काय होतं ना, केस वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसांना आपण व्यवस्थित तेल लावलं पाहिजे. जसं गाडी व्यवस्थित चालण्यासाठी गाडीमध्ये पेट्रोल वगैरे व्यवस्थित भरलेलं असेल तरच ती गाडी व्यवस्थित चालेल, त्याच पद्धतीनं आपल्या केसांची वाढ होण्यासाठी, केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, केस मजबूत, सुंदर, काळेभोर आणि लांबसडक होण्यासाठी, केसांना जे त्याचं पोषण मिळण्यासाठी त्याचं जे जेवण आहे म्हणजे तेल, तर ते व्यवस्थित आपण केसांना दिलं पाहिजे. आणि ते आपण केसांना व्यवस्थित तेल लावलं, केसांना व्यवस्थित तेल लावून ठेवलं, आपल्या केसांना डोक्याला जे तेल सूट होतं ते व्यवस्थित लावलं, तर नक्कीच तुमचे केस व्यवस्थित भरपूर जास्त प्रमाणात वाढायला लागणार आहे. आता माझेसुद्धा ना केस पूर्वी शोल्डर लेंथ होते, शोल्डरपेक्षाही खूप कमी लेंथ होती केसांची. आणि आता माझे केस इतक्या कमी काळामध्ये ना इतके वाढलेत की मध्यंतरी मी 2 वेळा कापलेत. आतासुद्धा मला कापायचे आहेत, पण आता गावी वगैरे जाईल तेव्हा मी केस कट करणार आहे. तर इथे आता मी केसांना तेल लावणार आहे. तेल लावणं हल्ली आपण विसरून गेलेलो आहोत आणि त्याच्याचमुळे ना हल्ली आपल्या केसांच्या भरपूर जास्त समस्या तयार झालेल्या आहेत. तर आपल्या केसांना टाळूना जे तेल सूट होतं ना, ते तुम्ही तेल आठवड्यातून 2दा अगदी व्यवस्थित चंपी करायची डोक्याला, जेणेकरून ना तुमचे केस भरपूर जास्त प्रमाणात वाढायला लागतील. आता इथे ना मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल घेतलं आहे, जे आपल्या सगळ्यांच्याकडे असतं, खूप स्वस्त असतं आणि सगळ्यांच्या केसांना ते सूट होतं. त्यानंतर आहे एरंडेल तेल, जे केसांच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं, केसांच्या मुळांना पोषण देतं, केस मजबूत आणि मुळंसुद्धा केसांची मजबूत होतात. केस खूप छान पद्धतीनं त्यानेसुद्धा वाढतात एरंडेल तेलाने. त्यानंतर इथं घेतलेली आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल. तर व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जी आहे तीसुद्धा केसांच्या वाढीसाठी ना खूप जास्त फायदेशीर आहे. आता या 3 गोष्टी झाल्यानंतर इथं घेतलेलं आहे मी घरगुती बनवलेलं केसांसाठीचं हे आयुर्वेदिक तेल. याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी, मेथीदाणे, कढीपत्ता, त्याच्यानंतर कोरफड, त्याच्यानंतर कलौंजी, त्याच्यानंतर आपण कांदा वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ॲड करून हे तेल बनवतो. तर अशा पद्धतीनं बनवलेलं हे तेल आहे, तर हे सुद्धा मी घेतलेलं आहे. यापैकी जे तेल तुमच्या केसांना सूट होत असेल किंवा ज्या पद्धतीनं तुमच्याकडे वेळ असेल, जर तुम्हाला घरगुती तेल बनवायला वेळ नसेल तर साधं खोबऱ्याचं तेल तुम्ही आठवड्यातून 2 वेळा थोडंसं हलकं कोमट करून केसांना, मुळांना, आपल्या टाळूला व्यवस्थित लावून मसाज करू शकता. ज्याच्यामुळे काय होतं, आपल्या टाळूची स्किन जी आहे, स्काल्प असतो, तर तो क्लीन होण्यासाठी, व्यवस्थित राहण्यासाठी, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळे आपले केस खूप जास्त चांगल्या पद्धतीनं वाढायला लागतात. तर इथे आता ना केसांना तेल लावण्यासाठी तुम्ही हल्ली बाजारामध्ये मिळतात तशा स्प्रे बॉटल्स घेऊ शकता. त्याच्यानंतर ड्रॉपरच्या मदतीनं केसांना तेल लावू शकता. त्यानंतर कॉटनच्या मदतीनं आणि अगदीच काही नाही तर आपल्या बोटांच्या मदतीनं तर खूप छान पद्धतीनं केसांना तेल लावता येतं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या इझी वेनं जमेल त्या पद्धतीनं केसांच्या मुळामध्ये ते व्यवस्थित तेल लावायचं आहे. हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये थोडासा मसाज करायचा, जेणेकरून आपल्या केसांच्या मुळापर्यंत तेल व्यवस्थित पद्धतीनं पोहोचेल, केसांची मुळं मजबूत होण्यासाठी मदत होईल आणि आपल्या टाळूचं सुद्धा आरोग्य आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, ते खूप चांगल्या पद्धतीनं सर्क्युलेट होण्यासाठी मदत होईल. आता इथं छोटे छोटे पार्टिशन मी करून घेते आणि ते पार्टिशन छोटे छोटे अशा पद्धतीनं केलं की आपल्याला तेल व्यवस्थित लावता येतं. केसांच्या मुळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तेल मुरतं आणि जिरतं. जर आपण अशा पद्धतीनं फक्त केसांवरच तेल अप्लाय केलं तर त्याचा ना खूप जास्त फायदा होत नाही. त्यासाठी अशा पद्धतीनं छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि केसांच्या मुळांना, टाळूला पहिलं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण आपल्या हेअर लेंथवर आणि आपले हे जे केसांचे जे काही टोक आहेत तर तिथपर्यंत व्यवस्थित केसांना तेल लावून घ्यायचं. आता इथं मी तेल लावून घेते आणि त्याचसोबत ना आपल्याला व्यवस्थित केसांना मसाजसुद्धा करायचा आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या केसांचं आरोग्य जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन राहण्यासाठी मदत होते.
आता इथं मी तेल लावून घेतलेलं आहे, थोडासा मसाज करते. मसाजसुद्धा हलक्या हातानं करायचं, कारण तेल लावल्यामुळे केसांची मुळं थोडीशी कमकुवत झालेली असतात. तर खूप जास्त जोरात आपण घासायचं नाही किंवा खूप जास्त जोरात आपण प्रेशरसुद्धा द्यायचा नाही. हलक्या हातानं आपण सर्क्युलर मोशनमध्ये मसाज वगैरे करून घ्यायचा स्काल्पचा, आणि मग केसांच्या शेंड्यांना, त्याच्यानंतर ओव्हर हेअर लेंथवर आपण अशा पद्धतीनं तेल अप्लाय करून घ्यायचं. आणि व्यवस्थित असं छान पद्धतीनं तेल लावलं ना की केससुद्धा आपले छान सिल्की आणि काळेभोर लांबसडक होण्यासाठी खूप जास्त मदत होते. तर अशा पद्धतीनं आता मी तेल वगैरे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता तेल लावल्यानंतर ना इथे आपण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, ते म्हणजे केस विंचरायचे नाहीत. थोडंसं तेल लावल्यानंतर आपले केस मेसी होऊन जातात, पण त्याच्यानंतर ना अशा पद्धतीनं केस आपण मोकळेसुद्धा सोडायचे नाहीत. तुम्ही वरती बांधू शकता किंवा अगदी एकदम हलकी अशी वेणी घालून ठेवू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ धुवू शकता. तर आता ना इथे मी केसांना तेल वगैरे अप्लाय केलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी केस इथं व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकताय मस्त माझे केस झालेले आहेत. केसांची वाढसुद्धा खूप चांगली झालेली आहे आणि केस ना सिल्की आणि मऊसुद्धा झालेले आहेत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.